आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील सर्व पत्रकार मित्रांनो, विद्याप्रसारक सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर प्रणाली गरवारे, विद्याप्रसारक सभेचे कार्यवाह डॉक्टर सतीश गवळी सर, सहकार्यवाह श्री विजयजी भुडके सर, आमचे मित्र नियामक मंडळ सदस्य श्री ॲडव्होकेट संदीपजी अग्रवाल, नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य हरविनय मेहता, प्राचार्य महेंद्रकर सर आणि सर्व पत्रकार बंधू, आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं मुख्य कारण आपली विद्याप्रसारकी सभा जी मावळ तालुक्यामध्ये एक नामांकित शिक्षण संस्था आहे, एक दर्जात्मक शिक्षण देणारी संस्था आहे, त्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि मागच्या शतक महोत्सव वर्षामध्ये अनेक चांगल्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम संस्थेच्या सर्व विद्याशाखांमध्ये राबवले गेले। त्या सर्व उपक्रमांना आपण वर्षभर चांगली प्रसिद्धी दिली। शाळेच्या प्रत्येक बातम्या सर्व पत्रकारांनी सर्व वर्तमानपत्रामध्ये साप्ताहिकामध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झाल्या आणि त्या शतक महोत्सवाचा एक सांगता समारंभ, एक मोठा कार्यक्रम संस्थेला आयोजित करायचा होता। थोडासा कार्यक्रमाला विलंब झाला, परंतु तो कार्यक्रम परवा मंगळवारी 5 मार्च रोजी आपल्या विद्याप्रसारकांची मुख्य शाखा भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे 5 येथे तो कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेची माहिती, इतिहास, पार्श्वभूमी थोडी सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तर ही सविस्तर माहिती आमचे कार्यवाह, सहकार्यवाह आणि अध्यक्षा आपल्यापर्यंत पोहोचवतील। तर त्याला आपण चांगल्या प्रमाणाने प्रसिद्धी द्यावी हाच या सभेचा उद्देश। धन्यवाद। डॉक्टर गरवारे मॅडम, सहकार्यवाह भुडके सर, माझे नियामक मंडळाचे सदस्य अग्रवाल सर, मेहता सर, आंबेकर सर, प्राचार्य महेंद्रकर सर, नितीनजी गरवारे, प्रथमतः आपल्या सगळ्यांचं स्वागत करू। विद्याप्रसारक सभेच्या शताब्दी सोहळा सांगता समारंभाबद्दल मी थोडक्यात आपल्याला संस्थेबद्दलची माहिती देणार आहे। 1923 साली गोची आंबेकर यांनी संस्थेची स्थापना पुणे शहरामध्ये केली। त्या काळामध्ये पुणे शहराच्या पश्चिम भागामध्ये पूर्व भागामध्ये विद्यार्थ्यांच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, दिनदुबळ्या विद्यार्थ्यांसाठी समाजाची शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नव्हती। ही बाब लक्षात घेतल्यानंतर आंबेडकर सर आणि त्यांचे 4 सहकारी यांनी विद्याप्रसारक सभेची 1923 ला स्थापना केली। आणि तत्पूर्वी पुणे शहरामध्ये 6 मार्च 1922 ला प्रथमतः भारत हायस्कूल नावाने शाळा सुरू केली। देशातलं किंवा महाराष्ट्रातलं पहिलेच असं उदाहरण असेल की प्रथम शाळा आणि शाळेचं संनियंत्रण करण्यासाठी परत संस्था हा प्रयोग झाला। आणि त्यावेळेला ब्रिटिश सरकारचं धोरण असं होतं की जे आताचं धोरण आहे तेच त्यावेळेचं धोरण होतं की संस्थेला मान्यता घेतली पाहिजे। शाळांना मान्यता देणं सहज सोपं होतं, पण संस्थेला मान्यता देणं अवघड होतं। शाळा आधी सुरू झाली वर्षाने म्हणजे 3 डिसेंबर 1923 ला प्रत्यक्षात संस्थेची स्थापना झाली, ती पुणे शहरामध्ये। आणि टप्प्याटप्प्याने परत हळूहळू प्राथमिक, पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक हाच प्रवास संस्थेचा होता। मग पुण्यामध्ये भारत इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, लोण्यामध्ये ब्रिटिश हायस्कूल आणि दुर्गोविंदा कनिष्ठ महाविद्यालय, या एवढ्याच विद्याशाखा होत्या। आणि नियामक मंडळ सुरुवातीला पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतच
एवढ्या शाखा असल्या पाहिजेत, कारण त्या काळामध्ये अशी धारणा होती की शैक्षणिक संस्था चालवणं म्हणजे आळवावरचं पाणी आहे, इतकं ते सोपं काम नाही. परंतु दरम्यानच्या काळामध्ये संस्थेचे माजी विद्यार्थी असणारे पहिल्याच वर्षी डॉक्टर गोविंद शिंदे सर हे आवटी सर असतील कुलकर्णी सर त्यांचे गुरुस्थानी होते आणि त्यांनी बाबांना सर्वस्व करून घेतलं आणि जवळजवळ बाबा पुढे 50 वर्ष म्हणजे शिंदे सर संस्थेशी जोडले गेले. आणि मग संस्थेची परिस्थिती हळूहळू सुधारत गेल्यानंतर त्यांनी असा निश्चय केला, तो नियामक मंडळाच्या मदतीनं नियामक मंडळाला विश्वासात घेऊन 2012च्या आसपास की संस्था ही उच्च शिक्षणामध्ये संस्थेत पदार्पण केलं पाहिजे. आणि मग नुसतं कल्पना करून किंवा बोलून काही गोष्टी होत नाही, तर त्या प्रदेशात आणण्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि त्या वयामध्ये मला वाटतं त्याला बाबांचं साधारणतः 69-70च्या आसपास असणार आणि त्या वयामध्ये हा संघ बांधला उच्च शिक्षणामध्ये संस्था पुढे गेली पाहिजे. आणि मग पहिल्यांदा बीएड कॉलेज, नंतर बीएड कॉलेजची मान्यता आपण ते प्रदेशात चालू केलं पण आपल्याला ती मान्यता होती. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय हे तर फार मोठं जगन्नाथाला पोहोचण्यासारखं होतं, परंतु त्यांनी सहजासहजी, कारण त्यावेळेला सांगायची मोठी परिस्थिती तर संस्थेकडे आर्थिक परिस्थिती त्यावेळेला अशी होती 15 लाख अनुदान होते. संस्थेवरती कर्ज होतं बँकेचं, पण बाबांनी ते कर्ज फेडून इंजिनिअरिंग कॉलेजचं डिपॉझिट करण्यापासून सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली आणि 2012-13 भव्य असं कॉलेज वाकसाई जी लोणाला लगत आहे तिथं अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. पुढं त्याच प्रिमायसेसमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज, त्याच प्रिमायसेसमध्ये गेल्या वर्षी बाबा असताना डी फार्मसीचं कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा, त्यानंतर वळवणीच्या दुर्गम भागामध्ये आदिवासी भागातील विद्यार्थी तिथं शिक्षण घ्यावे म्हणून 20 वाड्या वस्त्या पाडळ गावं या भागातील विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतील. आणि म्हणून ती सुद्धा शाळा एका पत्र्याच्या खोलीमध्ये सुरू केली. आणि पुढं बाबा आणि नियामक मंडळाने असा निर्णय घेतला की स्वतंत्र जागा असली पाहिजे. मला वाटतं 30-60 एकरची जागा आज आपली त्या ठिकाणी आहे आणि तिथं भव्य अशी इमारत गुप्ता नावाच्या व्यक्तीने आपल्याला डोनेट करून ती इमारत बांधून दिली आणि तिथे चांगल्या प्रकारचा संकुलाचा आपला उभा आहे. तर अशा पद्धतीने संस्थेची ग्रुप म्हणजे सुरू झालेली आहे. त्याला 100 वर्ष आज आपल्या 6 मार्च 1922 शाळा सुरू केली त्याला झाली आणि 3 डिसेंबर 1923 ला 100 वर्ष संस्थेला. त्यानिमित्त एक मोठा कार्यक्रम अशा प्रकारची संस्थेची इच्छा होती, परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जरा थोडासा उशीर झाला. त्या राजकीय परिस्थितीच्या पाठीमागे लागून कुठेतरी व्यक्ती म्हणून राज्याचा कुठेतरी प्रमुख उपप्रमुख नावाजलेली व्यक्ती त्या ठिकाणी यावी आणि या सत्कार सोहळ्याचा किंवा समारंभाचा त्यांनी शेवट करावा अशा प्रकारची आमची इच्छा होती. परंतु या राजकीय परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. तरी सुद्धा नियामक मंडळ आणि नियामकाच्या अध्यक्षा सौ मृणाली गरवारे आम्ही असा निश्चय केला की 5 तारखेला तर कुठल्याही परिस्थितीत कुणी येऊ नये तर नाही हा कार्यक्रम घ्यायचा. परंतु संस्थेची पुण्याई फार मोठी आहे आणि त्या पुण्याईच्या आधारावरती नव्यानच संसद सदस्य झालेल्या राज्यसभेच्या सदस्या सौ मेधाताई कुलकर्णी यांना आपण मुख्य अतिथी म्हणून बोलवलं. त्याही शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. त्या प्राध्यापिका आणि एका शासनाच्या डिग्री कॉलेजच्या त्या प्राचार्याने काम करतात आणि काही वर्ष आमदार, काही वर्ष नगरसेवक, शिक्षक संघटनेत त्यांचं फार मोठं काम आहे. आणि नुकत्याच त्यांची निवड राज्यसभेवरती खासदार झाली. त्या प्रमुख अतिथी म्हणून आपल्या या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्याचबरोबर पुण्याची कुलगुरू सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश भूषण हे सुद्धा प्रमुख अतिथीमध्ये आहे. आणि या कार्यक्रमाची अध्यक्षस्थान हे डॉक्टर वामा आवटी हे भूषवणार असून या कार्यक्रमामध्ये आपण काही प्रमुख व्यक्तींना सन्मानित करणार आहोत की ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण डॉक्टर अमाना नावाचे 4 पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले शासकीय लेवलवरती. ते म्हणजे डॉक्टर कांतीलाल हस्तिमल संचेती यांना पुरस्कार आपण म्हणजे सन्मानित करावा. मानपत्र, भेटवस्तू, त्यानंतर सन्मान चिन्ह, शाल, अशा पद्धतीचं ते सत्काराचं स्वरूप आहे. त्यानंतर भोसले नावाचे व्यक्ती म्हणजे या भागात परिचित असणारे ते म्हणजे माननीय विजयजी कुकरेजा की जे सचिव आहेत स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्टचे वर्सोली लोणावळा. यांचंही सामाजिक क्षेत्रातलं फार मोठं काम आहे
आणि त्यांचं सामाजिक क्षेत्रातल्या कामापेक्षा आपल्या विद्याभ्यासाने सगळ्या भागात त्यांची पद्धत झाली आहे. हा जो कॅम्पस आपण बसला आहोत त्या बाजूला कॅम्पस शाखा हा जो सुशोभित दिसतोय जवळजवळ माझ्या माहितीने आंबेडकर सर किंवा नेहमी सांगतात की 3.5 ते 4 कोटी रुपयाची मदत त्यांनी या कॅम्पससाठी आपल्याला रोज सोबत नाही तर सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चर लागते ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. असा सामाजिक काम करण्याचा सरकार असा धोरणातून त्या सगळ्या न्यायमंडळाचा सदस्यांचा आग्रह होता आणि म्हणून त्यांचाही आपण त्या दिवशी सन्मान करणार आहोत. तो सुद्धा जसं संचलित साहेबांचा आपण मानपत्र किंवा त्या गोष्टीचा सन्मान करणार आहोत तशाच पद्धतीचा विजय कुबरेजा साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी बरोबरच प्रमुख उपस्थितांमध्ये माननीय सिद्धार्थ शिरोळे की जे आमदार आहेत आपल्या जिल्हा संस्थेचं मुख्य कार्यालय आहे त्या विभागातले शिवाजी मतदारसंघातले आणि लोणावळ्यातून माननीय सूर्यकांत जाधव ज्या लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या संस्थेला नेहमीच मदत होती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे प्रमुख सत्कार आपण ते घेणार आहोत जसं सिद्धार्थ शिरोळेचा घेणार आणि असा एकूण कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता आपण जरी सांगितलेला असता तर साधारणतः 6च्या दरम्यान सुरू होईल कारण विधानसभेच्या आयुक्तास गेले ही काय बातमी करू नका परंतु त्यामुळे त्याला थोडासा उशीर होणार आहे आणि 6 वाजता बरोबर आपला कार्यक्रम सुरू होईल आणि त्यामध्ये अजून थोडंसं असा बदल आहे की 2 प्रमुख व्यक्ती की जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचे डॉक्टर माधुराव कोंडे जे आसाममध्ये त्यांचे बंधू आहेत दिलीप कोंडे 2 माजी विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करणार आहोत या 100 वर्षामध्ये ज्याचं विशेष असे योगदान आहे संस्थेमध्ये नुसतं संस्थेचंच नाही तर संस्थेने शिकवलं मोठं केलं आणि ते आधारावर समाजाची सेवा करायचं काय बंधन शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून व्यक्तीवरती घातली जातात आणि तेच धरून मला वाटतं या लोणावळा शहरामध्ये कोंडे नावाचं व्यक्तिमत्व आहे माधवराव भोगळे की त्यांचं शिक्षण संस्था ते आहे आणि त्यांचा सत्कार आपण माजी विद्यार्थ्यांमध्ये आपण घेतलेला आहे. त्यानंतर पुण्यातून एका व्यक्तीची निवड केली शिले देशमुख म्हणून हे 67 वर्षाचे आपली जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा भारत हायस्कूल होतं आणि त्या भारत हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी आणि त्यांची नेहमी संस्थेला मदत होते समाजाप्रती चांगलं कार्य त्यांचं आहे. त्या 2 बाबी लक्षात घेता आपण तिथून शिले देशमुख आणि लोणावळा परिसरातून म्हणजे मावळ तालुक्यात कोंडे यांची निवड आपण या सत्कारासाठी केली आहे. त्यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त आपले 12 लोक आहेत. आतापर्यंत जवळजवळ 12 व्यक्तींना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार शासनाचे मिळाले. त्यापैकी जे लोक हयात आहेत असे 7 जणांचा आपण या कार्यक्रमामध्ये सन्मान चिन्ह आणि सत्कार करणार आहोत. असं थोडक्यात त्या सर्व कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि संध्याकाळी कार्यक्रम संपल्यानंतर परत ते 8 ते 9 या वेळामध्ये सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली. तर मी आपल्याला न्यायमंडळाच्या वतीने विद्याभ्यास सभेच्या वतीने अध्यक्ष न्यायमंडळ विविध सभा प्रभारी वतीने आपल्याला विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू. आता सांगितलेली माहिती ही चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध करा कारण तसं जर बघितलं तर संस्था जरी पुण्याची असली तर विस्तार मात्र लोणावळा आणि मावळ परिसरात आहे आणि मावळ परिसरावर संस्था मोठ्या प्रमाणात ओळखली जाते. त्याच्यामध्ये बीपीएस मुळे हा एक ब्रँड तयार करण्याचं स्वप्न बाबांचं होतं आणि त्या दृष्टीने मला वाटतं कॅम्पसमध्ये वाचायच्या केला तर त्या दृष्टीने बाबांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. भविष्यामध्ये डॉक्टर गरवारेकर या वैद्यकीय क्षेत्रातले असल्यामुळे त्यांनी यावर्षी जसं गेल्या वर्षी बाबांच्या प्रेरणेने चालू झालं संस्थेमध्ये तशाच पद्धतीनं बी फार्मसी सुद्धा त्या ठिकाणी चालू व्हावं अशा प्रकारचा विचार आपण मनामध्ये आणला आहे. जवळजवळ 50% लाईन आपण बी फार्मसीची क्रॉस केली. आता काय थोड्याशा शासनाच्या प्रमाणे राहिले अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. मला खात्री आहे की यावर्षी कार्यक्रम झाला की या वर्षातच आपण नवीन बी फार्मसी कॉलेज चालू होईल. पुढे संस्थेचा या 100 वर्षानंतर असा मानस ठेवला न्यायमंडळाने अध्यक्ष वैद्यकीय क्षेत्रातले असल्यामुळे भविष्यामध्ये संस्थेचं फिजिओथेरपी कॉलेज चालू व्हावं त्याचवेळी MBAचं सुद्धा कॉलेज चालू व्हावं अशा प्रकारचा मानस न्यायमंडळाने संस्थेने ठरवलेला आहे आणि तो येत्या काळामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य जर मिळालं तर मला वाटतं तेही गोष्टी पूर्ण होतील. तर माझी आपल्याला विनंती मी डॉक्टर सतीश जोगी कार्यवाह व्यवस्थापन सभा आपल्याला विनंती करतो की या कार्यक्रमाचं चांगलं कव्हरेज मिळावं आणि आपण एवढंच नाही तर आपण सगळेच माझ्या माहिती पुरवठे काय सगळे तुम्ही माझे विद्यार्थी आहात भिकारी वगैरे तर
तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी कोणी उपस्थित राहून आपला घरचाच कार्यक्रम आहे पत्रकार म्हणूनही आणि या घरच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी आपण उपस्थित राहावे अशी नियामक मंडळाच्या वतीनं त्याच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मॅडम पण आहेत बरेच मंडळी काय विचारायचं असेल तर विचारा. प्रेस नोट आपल्या सगळ्यांनी देतोय जी काल पुण्यामध्ये आम्ही तिथे केलेली आहे त्या व्यतिरिक्त तुमचं काही म्हणणं असेल याबद्दल विचार तर अध्यक्ष आम्ही तरी देऊ शकतो. हो स्मरणिकेचं स्मरणिका ही आपण 100 वर्षाची छापून तयार आहे जवळजवळ 1000 प्रती आपण त्याच्या छापून घ्यायचे आहे. त्याचबरोबर डॉक्टर शिंगरे सर त्याला शिंगरे सरांवरती एक विशेषांक असावाशी सर्वसाधारण सभेची नियमन मंडळाची इच्छा होती त्याचे 1000 आपले तयार आहे. स्मरणिकेचा अगोदर प्रकाशन होईल त्यानंतर लगेच त्या लागोला बाबांच्या विशेष गौरव अंकाचं सुद्धा त्या दिवशी प्रकाशन करणार. नमस्कार सर. आपण आता बोलल्यासारखं आम्ही बहुतेक जण आपल्या ह्या शाळेचेच माजी विद्यार्थी आहोत. त्यामुळे आज आपली शाळा आपली संस्था जेव्हा 100व्या वर्षामध्ये पूर्ण करत आहे तेव्हा निश्चितच आम्हाला देखील खूप आनंद आहे. सर आपण आता सांगितलं आपण पुण्यामध्ये एक भरगच्च असा कार्यक्रम घेत आहे. आपल्या शाळेचं आपल्या संस्थेचं एक महत्त्वाचं कार्य निश्चितच आपल्या ह्या विभागामध्ये राहिलेलं आहे. मग ती शाळा असेल किंवा आता नव्याने सुरू झालेलं आपलं जे काही पॉलिटेक्निक अभियांत्रिकी असेल किंवा आता भविष्याचे तर एक इच्छा अशी देखील आहे की आपल्या इथे कार्यक्रम होतात. आता 100 वर्षानिमित्त आपल्याकडे बरेच माजी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम निश्चित घेतले गेले. एक कुठला तरी एखादा कार्यक्रम असा असतो की जो सर्वसामान्य लोणावळेकरांसाठी असावा आपल्या संस्थेच्या माध्यमातून. आणि जेव्हा आपण लोणावळेकरांना जेव्हा आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जेव्हा सामोरे जाऊ तेव्हा आपले म्हणजे आपल्या शाळेने केलेली वाटचालीने भविष्यातले जे आपलं तुम्ही सांगितलं आपण बी फार्मसी सुरू करतोय किंवा फिजिओथेरपीचं आपण हे सुरू करतोय तिथे ह्या गोष्टी आपल्या म्हणजे लोणावळेकरांना देखील लक्षात आल्या पाहिजे की इथं काय होतं. कारण अजूनही म्हणजे आहे बऱ्याच जणांपर्यंत बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही की आपल्याकडं वाकसेला असं महाविद्यालय म्हणजे कॉलेज आहे आणि तिथं काय काय शिकवलं जातं. तर किंवा हा एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला आपलं जे विजन आहे आपण जे काही करतोय ते लोणावळेकरांपर्यंत देखील नेता येईल. मूळ मुद्दा हा आहे की फक्त माझी विद्यार्थी किंवा याच्यापुरतं बऱ्याच राहता एखादा कार्यक्रम असं हवा की आपण लोणावळेकरांनी आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांना आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजतो. बरोबर आहे. तुमची कल्पना चांगली सुरुवातीला असं होते की म्हणजे ठरलं म्हणण्यापेक्षा असा विचार होता की लोणावळा परिसराला कार्यक्रम घ्यायचा. त्यासाठी आगोळा आमचे ग्रामपंचायत सदस्य आघाडी होते परंतु काही निभावली असते. संस्थेची स्थापना ही पुणे शहरात झालेली आहे. मेन ऑफिस पुणे शहरात आहे. त्यामुळे 100 वर्षाचा शताब्दीचा कार्यक्रम निभावली म्हणजे असे की त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला पाहिजे. परंतु थोडंसं आम्ही सगळ्यांचा विचार केला आणि म्हणून पुण्यात आपण कार्यक्रम घेतोय. परंतु मी अध्यक्षांच्या परवानगीनं असं सांगू इच्छितो की 101 डिसेंबरचा कार्यक्रम घेईल तो आपण लोणावळा घेऊया आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी आपण आंबेडकर सणावरती आम्ही मदत केला आहोत. इकडे म्हटलं की आंबेडकर तिकडे की आम्ही सगळेजण तर आपण निश्चित तो कार्यक्रम तुम्हाला माझ्या विद्यार्थ्यांना आणि पत्रकारांना साजेल अशा पद्धतीने आपण निश्चित या ठिकाणी साजरा करतो. मॅडम बोला. अजून काय आहे का? नाही अध्यक्ष मॅडमला काही प्रश्न आहेत का बाबा? नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना माझ्याकडून हार्दिक स्वागत तुमचं. आणि आपले बरेचसे माजी विद्यार्थी असल्यामुळे तुमच्या मनात नक्कीच आनंद आणि अभिमान असेल की आपल्या शताब्दी महोत्सव आता साजरा होतोय चांगला समारंभ. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण नक्कीच 101 पदार्पणचा कार्यक्रम लोणावळ्यामध्ये घेऊया. पण मुहूर्तमेढ तिकडं झाले असल्या कारणाने सर्व सभासदांचा आणि नियमन मंडळाचा सगळ्यांचा आग्रह होता की पुण्यात तो कार्यक्रम झाला पाहिजे. पुढचा आपण निश्चितच घेऊ. आपली परंपरा खूप गौरवशाली आहे आपल्या संस्थेची. 100 वर्ष आपण अगदी गोरगरीब विद्यार्थ्यांना अत्यल्प फीजमध्ये शिकवत आलो आहोत. आणि बाबांचं जे विजन होतं की उच्च शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी कॉलेज याची लोणावळेकरांना सगळ्याच लोकांना त्याचा लाभ मिळावा. तर लवकर आपण मोठे प्रयत्न करतो आहोत. फार्मसीचं कॉलेज जेव्हा होईल त्याचंही उद्घाटन आपण जोरदार करूया. तेही लोणावळ्यातच असेल वाकसाईमध्ये. आणि तुमचं सहकार्य कायमच 100 कार्यक्रमाच्या दृष्टीने
वर्षभर करण्यात आलेला आहे. तसंच या कार्यक्रमालाही तुमची उपस्थिती सगळ्यांची प्रार्थनीय आणि आग्रहाची आहे. तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी करावी आणि आम्हाला असा सहयोग करत राहा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती. येस, थँक्यू. सर आपलं या बातमी प्रसिद्ध करताना एक गोष्ट माझी विनंती आपल्याला आहे की बलव कुलकर्णीचं फार मोठं काम आहे. DA सरांचं तर मला वाटतं त्यांचाही नाव उल्लेख त्या बातमीमध्ये झाला. या शाळेसाठी संपूर्ण योगदान आहे. बलव कुलकर्णी, DA कुलकर्णी, रघु कुलकर्णी, त्यानंतर आवटी. तर थोडंसं मला वाटतं त्या लोकांचे उल्लेख झाले बातम्यामध्ये. तुमच्या ह्याने बघा, आमच्या तो मध्ये आम्ही काही केलेलं नाही, कारण ती फार मोठी प्लेसमेंट झाली असती आणि मग तुम्ही इतके हुशार असता की 12 ओळीच्या 2 ओळी सुद्धा करू शकता आणि 2 ओळीच्या 12 ओळी सुद्धा होऊ शकतात. त्या दृष्टीने तो विचार करून कृपा करून त्या दृष्टीने तुम्ही मांडणी करा. बोला सर, इंजिनिअरिंग कॉलेजचं काय म्हणतात तुम्ही? नियोजन आहे भविष्यामध्ये वाकसाई. आता काय झालंय, या प्रिमेशन्स मध्ये जास्त गर्दी करू नये असं आमचं जातोच. कारण जे मुळे आपली शाळा आणि कॉलेज ते जर यशस्वी चाललं तर या परिसरात ते विद्यार्थी मिळणार आहेत इतर फॅकल्टीसाठी, म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयासाठी, फार्मसीसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी. तर इथं ज्यादा गर्दी न करता जेवढं इथं वाढेल, उदाहरण देतो की परवाच आता मॅडमच्या बोलण्यात असं आलं की BBA BCA हे पूर्वी विद्यापीठाच्या माध्यमातून चालू जातं, सगळं सगळे विद्यापीठात होतं. परंतु नव्याने जाता असं या शिक्षण असा घेतला की BBA BCA टेक्निकल कोर्सेस आहे आणि टेक्निकलची सगळी जबाबदारी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडे आहे. पण ते सुद्धा त्यांनी त्यांचे रोड घेतले. जर उद्या त्यांच्या नावाप्रमाणे जर कॉलेज चालवायचं असेल आपल्याला तर ते ह्या लोरा BPS मध्ये चालू होतं, ते सुद्धा आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजच्या आपल्या शिफ्ट करावं. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा आपणच नाही तर पुणे गोव्यातील जवळजवळ 90 कॉलेजेस हायकोर्टात पिटिशन दाखल केले की आम्हाला यायसाठी नको आहे, आम्हाला ते विद्यापीठच पाहिजे. जर तसं झालं तर ते कॉलेज इथं आहे. म्हणजे थोडक्यात आता ज्या आपल्या डेव्हलपमेंट होती जागेची तर उपलब्धतेप्रमाणे त्या पहिली 12मध्ये जेवढं वाढतं त्या प्रिमेशन्स मध्ये वाढेल. आपल्याला सिनियर कॉलेजमध्ये जे असेल ते बाकीच्या प्रिमेशन्स मध्ये आपण त्याचा विचार करावा लागेल. ते एफएसआयच्या दृष्टीने काय, ग्राउंडसाठी कुठली जागा शिल्लक आहे, तुम्हाला डोनर शोधून जरी पत्रकारांना माझ्या विद्यार्थी म्हणून आणायचं असेल तर त्यासाठी सुद्धा जागा शिल्लक आहे. 10.5 एकर तर उच्च शिक्षण सगळं आपण तिकडेच आहे. बरं का, आंबेकर सर, सर्व नियामक मंडळ याकडे उपस्थित आहे. मला एक गोष्ट अशी शिकवायची, मागच्या वेळेस आपला माझे विद्यार्थी वेगळा व्यक्ती झाला, चांगला झाला. त्याच्यामध्ये परदेशातला विद्यार्थी आला. आपण थोडासा तुम्ही आम्हाला आपण प्रयत्न करूया की या वर्षभरामध्ये जे टॉप लेवलचे बिझनेसमॅन आपले माझे विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा एकदा आवाहन करून इंजिनिअरिंग कॉलेज करता काही करता आलं तर प्रयत्न आपण करूया. होऊ शकतो. FCRA आपल्याकडे आहे का? FCRA आहे का? प्रयत्न येतात अजून नाही आपल्याकडे. प्रशांतजी, तुम्ही जी सूचना दिली आता फार मोलाची सूचना आहे. त्याच्यातच तिथे एक इंग्लिश मिडियमचा स्कूल आहे. त्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये पण फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर आपल्याला डेव्हलपमेंट वाचलेला खाता येणार आहे. पण बघा, मावळ तालुक्यामध्ये आपलं वरवणच्या पुढचा परिसर, वाकसाई, वरसोली, देवगड, मळवली या सर्व परिसरातली गोरगरिबांची मुलं ज्यांना इंग्लिश मिडियमचं शिक्षण इझी नाही ते तिथे सहज शक्य आहे. आपल्याला प्रिमायसेस मोठे आहेत, जवळजवळ 10.5 एकरचा परिसर आहे. त्या प्रिमायसेस मध्ये ती शाळा पण आपल्याला डेव्हलप करते. जसं फिजिओथेरपीचा एक विषय झाला, तो एक विषय तिथे शक्य आहे. या सगळ्या गोष्टींचं डेव्हलपमेंट भविष्य काळात आपल्याला त्या भागात करता येणार आणि त्यामुळे आपल्या सगळ्या तालुक्यात सगळ्यांचं त्याच्यामध्ये फार मोठं सगळं आपल्या मुद्द्यासाठी भविष्यकाळ चांगलाच आहे, त्याचा उज्ज्वल आहे. आपण प्रयत्न करू सगळे. डेफिनेटली आर्थिक परिस्थिती संस्थेची हो. तशी नसताना सुद्धा आपण खूप प्रयत्नशील आहोत. आपण म्हणजे सगळे तुमच्यातर्फे काय आव्हान आहे, आहे. मुलांना परवडेल असं. आणि काल बोलताना पत्रकारांनी जो प्रश्न विचारला होता त्या फी स्ट्रक्चरवर सुद्धा बोललो की आपल्या पाठीमागून इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालेली 1.5 लाख 2 लाख रुपये फी आहे. आपल्याकडे फक्त 60-62 हजार रुपयामध्ये आपण वर्षभर त्या विद्यार्थ्यांना शिकवतो. एवढंच नाही तर विद्यार्थी 4 वर्ष फी भरत नाही, जाताना म्हणतो आता काही तर सवलत राहिलेली सगळी वर्ष. म्हणजे थोडक्यात मी मगाशी शब्दप्रयोग वापरला की सुरुवातीला संस्था स्थापन करताना गोरगरीब विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेची आपल्या स्थापना. एक थोडंसं म्हणजे आपल्या ह्याच्यापासून एक थोडं वेगळा प्रश्न आहे. ऍक्च्युली विचारायचं असं होतं की आता पण 100 वर्ष पूर्ण होत असतानाच आज
शासनाच्या वतीने नवीन शिक्षण पद्धती राबवली जाते. मे बी त्याचा जो शुभारंभ आहे तो मे बी आत्ताच होतोय. म्हणजे आपलं जे नवीन जेव्हा शतक आपलं सुरू करतोय आपण ह्याचं नव्याने त्याच वेळेस तो येतो. तर त्याच्या दृष्टीने म्हणजे त्या नवीन शिक्षण पद्धतीच्या दृष्टीने आपण आपली शाळा कशा पद्धतीने पुढे जाणार आहे आपण तशी तयारी केलेली आहे का, की बाबा त्याच्यामध्ये कारण विद्यार्थ्यांबरोबर आपले शिक्षक सुद्धा त्यामध्ये तयार होणं त्यामध्ये खूप गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण काय केलेलं आहे. संस्थेची शासनाच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना असतात ना त्याचा आपण याच्यापुढे आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीची घोषणा झाली तेव्हा मला वाटतं की ह्या सभागृहामध्ये तुम्ही सांगितलं होतं पाठीमागच्या म्हणजे आम्ही बाबांनी मीटिंग घेतली त्यावेळेला की टप्प्याटप्प्याने न्यू एज्युकेशन पॉलिसी शासनाच्या वतीने राबवली जाणार आहे. तर याचा अर्थ सुरुवातीला त्यांनी युनिव्हर्सिटी ग्राउंड घेतली म्हणजे FY टीवायचे वरचे जे उच्च शिक्षण ते पहिल्या टप्प्यात घेतले आणि त्याची सुरुवात 2024-25 पासून होती. त्यासाठी युनिव्हर्सिटी लेवलला प्राध्यापकांचे प्रशिक्षण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरांचे प्रशिक्षण ही सगळी पूर्ण झाली म्हणजे सर्वात साचा पूर्ण झाली. परंतु 1ली ते 12वी पर्यंत जे स्तर आहे त्याची सुरुवात सुद्धा त्यांच्या डोक्यात आहे की 2024 पासून करायची. परंतु तुम्ही जर बघितलं तर 2024 तुम्हाला मोजके आता 3-4 महिन्यात आणि आता कुठंतरी ही जी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आहे की जी या नवीन एज्युकेशन पॉलिसीसाठी जबाबदार आहे सर्व महाराष्ट्रावर हे पोहोचवणं म्हणजे काय पहिल्यांदा शिक्षकांचे प्रशिक्षण प्राचार्यांचे प्रशिक्षण आणि त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांचे प्रशिक्षण. त्या प्रशिक्षणामध्ये पहिला जो टप्पा घेतला आहे तर त्यांच्या डोक्यात असं आहे की प्राचार्य लोक सगळे प्रशिक्षित आहे. मला तसं वाटतं की मी सुद्धा 24 वर्ष प्राचार्यावर काम करतोय. नवीन येणारी गोष्ट आत्मसात करणं तेवढं सोपं आहे शासनाच्या निमित्त. कारण शासनाचे लोक बसून जे काय फॉर्मॅलिटीज तयार करतात किंवा काय जो डाटा तयार होतो तो नेहमीच आम्ही सुद्धा म्हणतो म्हणजे शासनाच्या कुठल्या लेवलवर या प्लॅटफॉर्मवर येऊन टीका करत नाही. परंतु ते पालकांपासून कुठेतरी एसी मध्ये बसून काही फॉर्मॅलिटीज तयार केल्या जातात पण प्रत्यक्षात फील्डवरती त्या गोष्टी राबवताना फार अडचणी जातात. आणि म्हणून यावेळेला जरा शासन थोडंसं सावध आहे म्हणून त्यांनी शिक्षकांचे प्रशिक्षण चालू केले. शिक्षकांची प्रशिक्षण संपली की मे महिन्यामध्ये पालकांसाठी ग्राउंडवर जाणार त्या पालकांच्या ग्राउंड पालकांचं प्रशिक्षण होईल आणि त्यात असं की ज्यांची मुलं भविष्यात शिकणार आहे त्यांनी कंपल्सरी त्या प्रशिक्षणासाठी गेलं पाहिजे. गाव पातळीवर असेल वाडी पातळीवर असेल तालुका पातळीवर प्रशिक्षण होती आणि मला वाटतं 2024 पासून शासनाच्या वतीने काम चालू होईल. पण संस्थेच्या लेवलवर मात्र याचा आम्ही अगोदर सुरुवात केली आहे. प्रशासनाला याची माहिती दिलेली आहे आणि प्रशासनाचा अभ्यास त्या दृष्टीने चालू आहे. आणि जेव्हा शासन सुरू करेल प्रायमरी लेवलला माध्यमिक लेवलला उच्च माध्यमिक लेवलला मला वाटतं इतर संस्थांच्या पुढे मात्र आपली संस्था निश्चित असेल. त्या दृष्टीने आमची तयारी आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे एक ठराविक विद्यार्थी संख्याने हे तुम्हाला युनिव्हर्सिटी देखील म्हणजे युनिव्हर्सिटी तुम्ही करू शकता काही आजूबाजूच्या जर तुमची विद्यार्थी संख्या जर पोहोचत नसेल तर आजूबाजूला परंतु आपली विद्यार्थी संख्या एवढी आहे तर एक अपेक्षा आहे की कदाचित लोणावळा शहरातली अशी पहिली युनिव्हर्सिटी आपल्या VPSची व्हावी. की पुणे आपल्या VPS युनिव्हर्सिटीचं म्हणताय ना सांगतो आता काय झालं 100 वर्षात तुम्ही मग सांगितलं की बाबा सूत्र आहे येईपर्यंत पुणे उच्च शिक्षणाचा विचार केला. त्याला कमीत सिनियर कॉलेज आपली 5 लाख आणि त्या 5 सिनियर कॉलेजपैकी कमीत कमी 3 सिनियर कॉलेजला नॅकची A ग्रेड. तर मला वाटतं त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहे की आपण सिनियर कॉलेज आहे फार्मसीचं सिनियर कॉलेज इथलं सिनियर कॉलेज चालूच आहे आणि इंजिनिअरिंग आहे 4 फॅकल्टी आणि 2चं टॅग झाले त्यामध्ये पहिल्यांदा आपण टॅगमध्ये उतरलो. फार अवघड प्रक्रिया असते न्यायाची सुद्धा परंतु गरवाकडे 4 घ्यायच्यानंतर झपाट्याने तिथं इन्स्ट्रक्टरच्या उभारण्यासाठी हालचाल केली जो इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसेजमध्ये त्या कॉलेजसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी 45 लाख रुपये आपण जो खर्च करून इन्स्ट्रक्टरचं उपलब्ध केलं पहिल्यांदाच टीम आहे आणि ते सगळं रेकॉर्ड करून पहिल्यांदाच आपल्याला B+ ग्रेड. सर निश्चितच हे ऍक्च्युली नॅकचं ग्रेडिंग मिळणं खूप अवघड असतं. आपल्याकडे नॅकचं ग्रेडिंग आहे चांगलं आपल्याकडं जागा आहे भरपूर आपल्याकडे तुमच्यासारखे म्हणजे ज्यांना म्हणजे पुढचं आपण ज्याला पण विजन असलेले तुमचे सर्व नियामक मंडळ आहे विद्यार्थी संख्येचा एक सुपीक ग्राउंड आपल्याकडे आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की
पहिली युनिव्हर्सिटीचा मान आपल्या संस्थेला मिळावा. निश्चितच आपण करू. आता पुढच्या वर्षी ग्रेड करायची इंजिनिअरिंग कॉलेज तर 100% बदली याची सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज बदलण्याचा असा मानस आहे. आणि पुढच्या वर्षी हॉटेल मॅनेजमेंटला सुद्धा टॅक्स आपल्याला उतरवावं लागणार आहे. जर असं झालं आणि कॉलेजला हे मिळाली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, कारण दोन नॅक झाले, बीबीए बीसीए आणि इंजिनिअरिंग दोघांचं नॅक झालेलं आहे. नॅक म्हणून नॅक शिवाय आता पुढे जातो. नाही, आता त्याशिवाय कुठे प्रवेश प्रक्रियेत राबवायचे असे विश्लेषणाचे आदेश आहे, विद्यापीठाचे आदेश आहे. तर मला वाटतं तसं जर झालं तर तुमच्या मदतीनं, कारण तुमची फार मोठी जागा तुम्ही करावं लागणार आहे. आणि प्रश्न दिला की तुम्ही सारखं लिहायचं की युपीएस लागून का विद्यापीठाचा दर्जा नाही, असं जेव्हा तुम्ही दबाव टाकता शासनावरती, मला वाटतं निश्चितच तुमच्या मनात जे ध्येय आमच्या मनात आहे, साध्यवायला वेळ आहे, त्या दृष्टीने आपण निश्चित सगळे प्रयत्न करू. थँक्यू सर. सर, ते वालसाई कॉलेजचं तुम्ही सांगितलं की इतर कॉलेजपेक्षा आता याची फी खूप कमी आहे, 60-70 हजार रुपये वर्ष. पण आतापर्यंत मला असं जाणवलंय की आपले जे विद्यार्थी स्थानिक इथले लोक ते जास्त इथे कमी फी असून सुद्धा त्यांचा कल जो आहे तो मुंबई पुण्याकडे आहे, दुसऱ्या कॉलेजकडे जास्त आकर्षण आहे, झगडावं लागतंय ऍडमिशनसाठी, अशी म्हणजे मला एक माहिती मिळाली. तर ते असं का होतं की एवढं सगळं चांगलं असताना, आपल्या इथं असताना आपली मुलं विद्यार्थी आपल्या बाहेर जाण्यासाठी उत्सुक असतात, असं का होतं? एक मानसिकता सांगतो. अशी असते मानसिकता की पहिली ते 12वी बाहेर कॅम्पसमध्ये होतो, कुठं झाडाखाली बसायला लागलं नाही, सारखे दरेकर मागं आहे, सारखे तारू मागं आहे. मग आता हे कॅम्पस कडून जरा थोडं बाहेर गेलं तर जरा थोडीशी मोकळी नाही. हा कदाचित माझा गैरसमज असेल असं म्हणतो. विद्यार्थ्यांची मानसिकतेचा जो विषय आणि थोडंसं मोठ्या शाळा कॉलेजमध्ये भरवीचं यशस्वीचं काय कॅन्टीन कुठं आहे, तर झाडाखाली बसायला जागा आहे, ही थोडीशी मानसिकता असते. आणि त्याही दृष्टीने दुसरे की पुण्याची जी पूर्वीपासूनची क्रेज आहे एज्युकेशनच्या बाबतीत, म्हणजे की पुणे तिथं काय पुणे आपण सगळेच म्हणतो, आणि पुणे शिक्षणाचं बाहेरकडे वगैरे. पण आता मला वाटतं की तसं नुसतं ते राहिलं आहे, सगळ्याच शहरामध्ये कुठं त्या शाखा निर्माण झाल्या. आणि आपण सुरुवातीला बाबांनी किंवा न्यामकरणाने विचार करताना असं ठरवलं होतं की गोरगरीब विद्यार्थी येऊन त्या ठिकाणी शिक्षण घ्या. पण मध्ये बॅड टॅक्स असा आला आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या कॉलेजच्या दृष्टिकोनातून, आपण जाहिरातबाजीमध्ये कमी करू, हे 100% आम्ही मान्य करतो. आणि तिथं जे कमी पडलो ते वर मार्क काढायला जरा वेळ लागला. पण आता सांगायला वाटतो की गेल्या 2 वर्षापासून चांगल्या प्रकारचे ऍडमिशन आपल्याकडे होत आहे. फी वाढवल्यानंतर विद्यार्थी येतील, कारण बाबांनी म्हणायचे की तुम्ही 5,000 फी केली शक्यतो तुमच्याकडून येणार, परंतु तुम्ही ती 10,000 फी म्हणला तर लोक तुमच्याकडे आकर्षित होते. परंतु बच्चूबाईंचा नेहमी आग्रह असायचा आणि बाबांचा सुद्धा की कॅम्पसमध्ये जागा वाढ, म्हणजे आपण वरिष्ठ फॅकल्टी करतो तिथं फी वाढली, आपण तिथे निश्चित मागे राहिलो. परंतु नवीन अध्यक्षाने प्रयत्न केलाय आणि पुढच्या वर्षी फी वाढीचा प्रस्ताव आपल्या शासनाकडे दाखल, तर शासनाने तो दाखल करून देता मंजुरी दिली तर मला वाटतं 75-80 हजारापर्यंत आपली पुढच्या वर्षी फी होईल. तो एक मानसिकता आहे. चांगली फी मिळाली की चांगलं एज्युकेशन, चांगले प्राध्यापक, आणि ते खरं पण आहे. परंतु सांगायला असं तुम्हाला माहिती सांगतो की इंजिनिअरिंग कॉलेज आज जर आपण बघितलं तर जवळजवळ आजूबाजूला 80% प्राध्यापक कॉलेज नाही. आणि 75-80 जे काही आहे बाकी PhD झालेले आहेत 2-2 लाखाच्या पुढे आहेत बाकीच्या ठिकाणी. हो, आणि जागा म्हणजे वाढली साहेब, जर तुम्ही इंजिनिअरिंगला जर व्हिजिट मारली ना तर पुण्याच्या तोडीचं कॉलेज झालेलं पण ऍडमिशन काउंट आपला 300. आपले हे आता विशाल भाऊ म्हटले की बऱ्याच लोकांना लोणार शहरात माहीत नाही, तो एक मुद्दा आहे. त्यामुळे त्याची प्रसिद्धी झालेली आहे. पण आता जो कॉलेजचा दर्जा जो सुधारला आहे, जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं आणि एज्युकेशनचा दर्जा पाहिला, विद्यार्थी काउंट पाहिला, तर ते पुण्याच्या तोडीचं कॉलेज होतं. ऍक्च्युली ते सांगायचे की आपल्या लोणावळेकरांना आपण त्या कॉलेजपर्यंत घेऊन गेलो पाहिजे. तुम्ही जेव्हा पालकांना घेऊन जासाल ना त्या कॉलेजमध्ये, तेव्हा पालकांना ते कॉलेज बघतील आणि तेव्हा पालकांना वाटेल की माझ्या मुलाला मी इथे टाकतो. बरं, ते पालकांना तिथे घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार झाला पाहिजे. जोपर्यंत पालक जातच नाही, म्हणजे इव्हन मी स्वतः म्हणजे ह्याच्यामुळे मी स्वतः आतापर्यंत 3 ते 4 वेळा गेलेले, त्याच्यापेक्षा जास्त गेलेले पत्रकार असताना सर्वसामान्य जातच नाही, बघतच नाही कॉलेज काय आहे. एक प्रयोग आपण करत असतो. आपल्याकडे जे सायन्सची मुलं आहेत, साधारणतः आपल्याकडे 200 मुलं सायन्स स्ट्रीमला आहेत. ती मुलं त्यांचे पालक यांना दरवर्षी आपण शाळेच्या खर्चाने बस येऊन तिथे व्हिजिट करत असतो. त्याच्यानंतर त्यांना इंजिनिअरिंग ज्यांना फॉर्म भरायचे आहे
त्यांना पूर्णपणे मोफत पहिल्यापासून शेवट प्रवेश मिळेपर्यंतची सोय आपण विनामूल्य उपलब्ध करून देतो इथल्या मुलांसाठी. फी सवलत आपल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्यांना 5,000 रुपयाची फी सवलत जागेवर, राहिलेली फी हप्त्यामध्ये. हा प्रयोग आपला अनेक वर्ष चालू आहे. पण तुम्ही म्हणता तसं जो लोणावळा शहरामध्ये पालकांना इतर कॉलेजमध्ये जो प्रचार व्हायला पाहिजे तर त्या प्रचारासाठी पण आपली कॉलेजची टीम फिरत असते पूर्ण मावळा रायगडमध्ये सगळीकडे जात असते. सूचना अशी आहे की साधारणपणे 11th आणि 12th आता ठीक आहे, आता आपलं हे बदलतं स्ट्रक्चर बदलतंय, परंतु 12th आपल्याकडे जिथे जे ज्युनियर कॉलेजेस आहेत ना त्या मुलांना तिथं म्हणजे ते जे आता 12th मध्ये जी मुलं आहेत की जी नंतर पुढे जाऊन तिथं ऍडमिशन्स घेतात इंजिनिअरिंगला किंवा कुठे, तर त्या मुलांसाठी शाळेमध्येच असताना फॉर एक्झाम्पल सायन्सची मुलं आहेत किंवा इंजिनिअरिंगकडे त्यांचा कल आहे अशी मुलं आहेत, तर अशा मुलांसाठी तिथे काहीतरी म्हणजे एक्झिबिशन्स किंवा काहीतरी त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देता येईल अशा प्रकारचा आपण ज्याप्रमाणे आपण विज्ञान प्रदर्शन ठेवतो त्याप्रमाणे. आणि ह्या मुलांना म्हणजे ह्या शाळेतल्या मुलांना शालेय स्तरावरतीच म्हणजे ते 12th मध्ये असताना 11th किंवा 12th मध्ये असताना त्यांना शैक्षणिक भेट देण्यासाठी म्हणून म्हणजे मग जिथे इथे कॉलेजेस आहेत सगळीकडे, मग आपल्याकडे डॉन बॉस्को आहे, आपल्याकडे रायगड इंटरनॅशनल आहे, म्हणजे आपलं VPS वगळता लोणावळा कॉलेज आहे किंवा म्हणजे आहेत. ह्या मुलांना 11th 12th मध्ये त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने ते मुलांना तिथे जर घेऊन गेलं आपण तर त्या मुलांना ते कॉलेज माहिती होईल आणि मग त्या मुलांमध्ये अरे इथे काय आपलं सिंहगडला जायचं मग VPSचं देखील आहे कोणाला माहिती नाही, तर ते मुलांमध्ये ते झालं पाहिजे. तर असे काही जे उपक्रम आपण राबवले तर निश्चितच त्याचा उपयोग आपल्याला स्थानिक ऍडमिशन्स वाढण्यासाठी होईल. किंवा त्यांनी सरांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा एकदम परफेक्ट आहे. दोन्ही गोष्टी आल्या मला, एक तर या गोष्टीचा प्रचार झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जर गवळी सरांनी पण सांगितलं की आपण एक फार मोठा कार्यक्रम 101 वर्षाचा तिथे घेतोय, ऑटोमॅटिकली त्या संस्थेत लोणावळ्याचे पाल्य त्यांचे पालक सगळे तिथे आले की तो एक मोठा इव्हेंट होणार आणि त्या इव्हेंटमध्ये ऍडव्हर्टाइजमेंटचा पण एक भाग तो होणारच आहे. आपल्या 11वी 12वी या कॉलेजमध्ये इतरही आपण प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतच असतो. शिवाय माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पण आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये आहातच, तिथे विद्यमान परिस्थितीमध्ये आहातच. तुमच्याही कॉलेजमध्ये ज्यांना सायन्समध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये किंवा फार्मसीमध्ये जायचं असेल त्या कॉलेजमध्ये पण आपल्याला काय कार्यक्रम घेता येतील, इतर कॉलेजमध्ये आपण कार्यक्रम घेऊ. ही गोरगरीब विद्यार्थ्यांचं भलं झालं पाहिजे हा एकमेव उद्देश आहे आपला. आणि एवढ्या कमी फीज मध्ये आपल्या फीज 70-75 हजार आहे, बाकी ठिकाणी 4-4 लाख 5-5 लाख रुपये फीज आहे. आपल्या सराउंडिंग बघा लोणावळ्याच्या, हे गोरगरिबांसाठीच आहे आणि त्यांच्यासाठीच होऊन घेतलेलं आहे आणि त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्याकडून आमच्याकडून सगळीकडून. आणि जाहिरातीचं जेव्हा बोलताय ना, हा. मी जाहिरातीचं असं म्हणतो की जाहिरात म्हणजे पेपरमध्ये देणं किंवा याला देणं मी माझं म्हणणं काय, आज आपलं तिथे एवढं मोठं कॉलेज, आज आपली एवढी मोठी प्रिमायसेस इथं आहे, हजारोंच्या संख्येने इथं विद्यार्थी शिकतायत. मला एक सांगा, तिकडच्या कॉलेजचा एखादा फोटो तिकडच्या कॉलेजचं हे एक तरी आपल्या इथं आहे का की जी मुलं बघतील? ब्रँडिंग केलं पाहिजे. ब्रँडिंग म्हणजे तुमची संस्था तिकडची आहे, तुमची संस्था ही आहे, तरी तुमच्या त्या संस्थेचं ब्रँडिंग अजूनही तुमच्या संस्थेत तुम्ही करत नाही आहात. दिसलं पाहिजे अरे ह्या अशा इमारती तिथं आहेत, हे तिथं हे तुमचं स्वतःच आहे ना, तुम्हाला पैसे द्यायचे. ते आपण मुद्दा अगदी योग्य आहे तुमचा, फक्त ते आपण त्या वेळेपुरतं आणि ऍडमिशनच्या कालावधीमध्ये आपण जाहिरात करतो आपल्या शाळेत, ती न करता वर्षभर जाहिरात झाली का हा मुद्दा अगदी योग्य होता. ते प्रवेशाच्या पूर्वी 1-2 महिना मॅडम आणि प्रवेशानंतर तेवढं आपलं जाहिरात असते, पण ती कायमस्वरूपी असायला हवी. फ्लेक्स वगैरे लावून आपल्या प्रिमायसेस मध्ये अगदी बरोबर. एक 2च मिनिटं आंबेकर सर, संस्थेच्या वतीनंच मी बोलतो. खरं तर इंजिनिअरिंग कॉलेजची ज्यावेळेस 2013 मध्ये भूमिपूजनाचा पहिला नारळ फुटला त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्या कॉलेजच्या प्रिमायसेसच्या सगळ्या वाटचालीमध्ये आहे. तुम्ही जो आता मुद्दा मांडताय ना, खरं तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वर्षभरामध्ये आपले अनेक कार्यक्रम होतात. शाळा आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शिवजयंतीचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये सर्वात मोठा तिथे केला जातो आणि वर्षभर त्या संस्थेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. जर तुम्ही वरसुली टूर नाक्यापासून वाटसेपासून गेले तर किमान तुम्हाला 5 बोर्ड मोठे दिसतील इंजिनिअरिंग कॉलेजचे. जाहिरातीचा मुद्दा जो तुम्ही म्हणताय तो जाहिराती त्या संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे, परंतु लोणावळा शहराचा इतका दुर्दैव भाग
जे इथले नगरसेवक असतील, इथले लोक असतील, आमचा वार्ड आणि आमचं शहर याच्या बाहेर कोणी जातच नाही. लोणावळा शहराच्या आजूबाजूला सिंहगड संस्था आहे, VPS संस्था आहे, बाजूला आमचे कार्यालयामध्ये एक संस्था आहे, मोठ्या मोठ्या संस्था आहेत, परंतु आपल्या लोणावळा शहरातले लोक कधीच नाही त्या संस्थेपर्यंत पोहोचत नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मला वाटतं आंबेडकर सर असतील, मुकुंद आहे, घरोघरी जाऊन सगळ्यांना निमंत्रण पत्रिका देतात, परंतु ज्यावेळेस आम्ही कार्यक्रमाला जातो उपस्थिती बघितली 10% पण नसते. म्हणजे आपला एरिया सोडून आपण बाहेर जात नाही हे त्या संस्थेचं फेल्युअर म्हणता येणार नाही. हे कुठेतरी नागरिकांनी पण याचं भान ठेवलं पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, आमच्या वाकसाई, वरसुली, देवघर या भागातील किमान 350 मुलंही पहिली ते 4थीमध्ये तिथं शिक्षण घेतलं. त्या शाळेमध्ये तुम्ही क्लासरूमचं बघितलं ना, लहान मुलांचे क्लासरूम बघितले तर आपल्याकडच्या रायवड इंटरनॅशनल संस्थेचे सुद्धा क्लासरूम तसे नाही आहेत, असे क्लासरूम आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजचं जे वर्कशॉप आहे ते वर्कशॉप एवढं दर्जेदार आहे की तसं वर्कशॉप मला वाटत नाही की आपल्या परिसरात कुठं आहे, परंतु कुठंतरी आपण सुद्धा कमी पडतो तिथपर्यंत पोहोचायला. आणि केवळ पेपरच्या जाहिराती याच्या व्यतिरिक्त जाऊन जर आपण त्या संस्थेचा विचार केला तर निश्चितपणे म्हणजे मला असं तर वाटतं की प्रत्येक पत्रकारांनी त्या कॅम्पसला भेट दिली पाहिजे, त्या कॅम्पसचा एरिया बघितला पाहिजे. आम्ही तो रोजच त्या कॅम्पसमध्ये फिरतो, त्याच्यामुळं कदाचित आम्हाला त्याच्यामध्ये नाविन्य दिसत नसेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमच्या दृष्टीने त्या ठिकाणी बघाल ना त्यावेळेस तुम्ही असं म्हणाल की अरे पुण्यामधल्या एखाद्या कॉलेजपेक्षा आपल्या संस्थेमध्ये जास्त सुविधा उपलब्ध आहेत. तर माझी आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती, 101 कार्यक्रम तिथं आपला होईलच, पण त्याच्या अगोदर सर्व पत्रकारांनी त्या संस्थेला एक व्हिजिट करावी, त्या संस्थेची वाटचाल तिथं काय प्रकारे चालू आहे ते बघावे, क्लासरूम बघावे, सुविधा बघावे. आता मला वाटतं फार्मसी कॉलेजमध्ये आपण तिथे एक गार्डनचं सुद्धा मोठे काम केलेलं आहे. 2 वर्षामध्ये ती झाडं आता चांगली मोठी झालेली आहे. तो सगळा जो परिसर आहे ना तो एकदम प्रत्येकाने खरंच आपल्या नजरे घालून काढावा. किमान काही समज गैरसमज जे आहेत ना ते सुद्धा मनामध्ये दूर होतात. मॅडम, याच्यामध्ये एक विषय असा आहे की कधी पण कोणी जातं ना, जेव्हा आजपर्यंत आपल्या संस्थेने कुठल्या कारणास्तव पत्रकारांना कोणी जे इन्व्हाइट जेव्हा करतो ना त्यावेळेस आपण तिथं फार्मसी कॉलेज जे आता आम्ही उभारलं आहे तिथे एकदम वेल इक्विप्ड लायब्ररी आणि लॅबोरेटरी आहे. म्हणजे 5 वर्षासाठीचं सगळं क्लासमेट, इक्विपमेंट्स, मशिनरी, केमिकल्स, पुस्तकं इतकं अद्ययावत आत्ताच आपण केले पूर्ण 5 वर्षासाठीचं. म्हणजे फार्मसी कॉलेजला पण तेवढंच मला वाटतं इंजिनिअरिंग कॉलेज इतकंच बंधवाने मिळायला पाहिजे. आपण एकदा तिथं काही कारणास्तव पत्रकारांनी इन्व्हाइट तिथे केलं. आम्ही तिथे कधी पोहोचलोय आजपर्यंत मला आठवत नाही आम्हाला इन्व्हाइट केलं. आम्ही तिथे कधी पोहोचलोय जेव्हा साधारणपणे 6-7 वर्षापूर्वी तिथे मुलांच्या फीचा आणि काही विद्यार्थ्यांचं जेव्हा म्हणजे इश्यू झाला होता की म्हणजे असल्या ह्याच्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. तिथं एखादा कार्यक्रम झाला आणि पत्रकारांनी इन्व्हाइट केलं म्हणजे असं मला आठवत नाही. मे बी कदाचित माझ्याकडनं सुटत असेल काहीतरी. एक आपण पत्रकार परिषद म्हणा किंवा गेट टुगेदर म्हणा इंजिनिअरिंग करूया, मुद्दा योग्य आहे. आता विकारी साहेब तर 2013 पासून त्या घटनेचे साक्षीदार आहेत, ते कॉलेजच्या शेजारी राहतात, त्यामुळे रोजच्या बातम्या त्यांना आहेत. कधी काहीतरी घटना घडली तर त्यांचा मला फोन होतो, सर इथं मुलं फिरतायत, असं झालंय. ते कॉलेजच्या आमच्या संपर्कात नियमित असतात. परंतु आपण एक असा गेट टुगेदर कार्यक्रम करू सगळे पत्रकार संघ आणि पालक आमचे शिक्षक की जेणेकरून तुमच्या माध्यमातून लोणावळेकरांना किंवा मावळवासियांना सगळा कॉलेजचा इतिहास समजेल आणि आपल्या संस्थेला फायदा लवकरच करूया. तुमच्या शाळेप्रती असणाऱ्या शुभेच्छा आणि संस्थे असलेलं प्रेम ऍक्च्युली स्नेहभोजनाचा विषय नाहीये, परंतु काहीतरी कारण असं झालं पाहिजे की आलो पाहिजे. म्हणजे काही आता समजा आम्ही आता मानतोय संस्थेची बाजू म्हणून आम्ही प्रत्येक शाखेचं तुम्हाला गुणगौरव करून सांगतो. आणि वस्तुस्थिती देशे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा, फार्मसी म्हणा, त्यामध्ये इंग्लिश मिडियमची जी शाळा झालेली आहे 10 ते 15 गावातली मुलं ती देवगड सदापूर पासून लोणावळ्यामध्ये येत होती सेंट जोसेफ किंवा रायवड इंटरनॅशनलला. त्यांची ती इंग्रजी माध्यमाची शिक्षणाची एवढी चांगली सोय झाली, दर्जेदार शिक्षण, क्लासरूमाचा विषय एवढे सांगितले तसे केले, शिक्षक सगळे क्वालिफाईड आहे आणि कमी फीमध्ये तिथं विद्यार्थ्यांना प्रवेश आम्हाला नाही म्हणावं लागतं, इतका शाळा ती जोरात चालली. त्याचं आमचं एक्सटेन्शन आहे. आता वर्ग बांधायचे, अजून सोय करायची. ही जी संस्था करते सगळे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी, आदिवासी, गरीब शेतकरी मुलांसाठी
मुलांसाठी. त्यामुळे ते प्रेम असेल तुम्ही अवश्य पहा. 10.5 एकरचा परिसर आहे, 2-4 इमारती उभ्या आहेत सुसज्ज अशा. तर तुमची आपण एक तिथं तुम्ही सुचवल्याप्रमाणे आपण एक खरंच एक मस्त पत्रकार परिषद म्हणा किंवा गेट टुगेदर करू. आमच्या संस्थेचे नियामक मंडळ अध्यक्ष मॅडम सगळे कार्यवाह सगळे उपस्थित राहते. इंजिनिअरिंगचा कॉलेजचा स्टाफ असेल, हायस्कूलचा स्टाफ असेल, एक चांगलं नियोजन करून आपण तो कार्यक्रम आयोजित करूया. सूचना खरंच खूप छान आहे. आपण काय करूया? फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची एक कमिटी पुढच्या महिन्यात येऊ घातलेली आहे आपल्याकडे बी फार्मसी कमिटी असते. सकाळचे 1 तास 2 तास कमिटी थांबते, सगळे इन्स्पेक्शन करते, 3-4 ला निघून जाते. तर त्या दिवशी आपण तुम्हाला सगळ्या लोकांना तिथे इन्व्हाइट करू. सगळ्या म्हणजे कमिटीने काय पाहिलं ना आपलं कॉलेज सुरू होते अशा पद्धतीने जाहिरात तुमच्या माध्यमातून होऊन जाईल. तुम्हाला तिथे इन्व्हाइट करून तुमच्याही सजेशन त्या ठिकाणी घेऊ. माझी विद्यार्थी आणि पत्रकार म्हणून आमची बाजू मात्र गंभीरपणे तुम्ही तिथं मांडू. बरोबर आहे, मस्त कार्यक्रम करू आपण पुढच्याच महिन्यात तो योग आपण जुळवून आणूया. आता आंबेडकर सरांशी बोलत होतो कानामध्ये, तर तो योग चांगला आहे की कमिटी PCIची आणि ती तपासणी होईल. त्या तपासणीची थोडीशी माहिती तुम्हाला देता येईल आणि आता जर तुम्ही मुद्दे मांडले सगळे मुद्दे तिथे क्लिअर. आणि त्यांचा एक भाग पण असतो की गावातली लोक किती इन्व्हॉल्व आहेत. माझी विद्यार्थी म्हणा एक विषय फक्त तिथं मांडतो करता. आता या पत्रकार परिषदेचा तो विषय नाहीये, परंतु आता येताच मागच्या मीटिंगमध्ये विषयाने सांगितलं, काही ट्रॅफिक पोलिसांनी आम्हाला सांगितलं की संस्थेचे प्रमुख पदाधिकारी तिथे येणार आहेत. तर त्यांना एक सांगा, संस्थेच्या बाहेर शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा भरण्याच्या पूर्वी जो काही विद्यार्थ्यांचा घोळका आजूबाजूला उभा असतो, त्याच्यामुळे आजूबाजूचे हॉटेल्स असतील, टुरिस्टवाले असतील, हे सगळे डिस्टर्ब होतात. प्रचंड गोंधळ त्या ठिकाणी असतो. बऱ्यापैकी आंबेडकर सर असतील, संदीप भाऊ असतील, यांनी तसं मनावरती घेतलेलं आहे. तरी पण थोडंसं अजून काय त्याच्यामध्ये करता येऊ शकतं का? काही आपण VPS मेट्रोपॉल हॉटेलपर्यंत CCTV कॅमेरे जर लावले तर जेणेकरून मुलांवरती थोडंसं ताप आहे की आपण काय केलं तर कॅमेऱ्यामध्ये कैद होते. अशा पद्धतीने जर काही उपाययोजना करता आली संस्थेच्या माध्यमातून तर थोडंसं इकडे रेल्वे स्टेशनच्या भागापर्यंत असेल किंवा पुढे मेट्रोपोलपर्यंत असेल, दोन्ही बाजूला जर काही CCTV कॅमेरे आपण लावले तर निश्चितच त्याचा पण आपल्याला थोडासा फायदा होऊ शकतो. वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काय आपले आता विद्यार्थी काउंट ज्युनियर कॉलेजचा साधारणतः 2200 काउंट आहे. 26 डिव्हिजन आपल्या कार्यरत आहेत. परंतु आता शिक्षकांनी किती प्रमाणात शिस्तीला योगदान द्यायचं. आता आम्ही असंही केलं, शिक्षक आमचे मागे पडत नाहीयेत, प्रशासन मागे नाहीये. शाळा सुटल्यानंतर अक्षरशः म्हणजे तास सोडून आमचे शिक्षकांची 5-5 शिक्षकांची टीम गेट बाहेर उभी असते मुलं हाकलण्यासाठी. कुठपर्यंत हाकलणार? महाराजच्या दुकानापर्यंत, रेल्वे ब्रिज पुढं मुलं गोंधळ घालतात, रेल्वे हॉस्पिटलपासून आगवाले चाळीपर्यंत, तिथपर्यंत आपले शिक्षक जाऊ शकत नाही. आता त्याला काही प्रमाणात पालकही जबाबदार असतात. मुलांची मानसिकता बदललेली आहे. जे गेट बाहेर जे त्यांचं घोळका किंवा मारामारी किंवा जे काही चालतं त्याला आम्ही एक 50-100 मीटरपर्यंत आमच्या शिक्षकांची फौज तैनात असते. त्याच्यानंतर आपल्या डिपार्टमेंटलाही आपलं पत्र असतं, नेहमी डिपार्टमेंटचं सहकार्य असतं. एकदा आम्ही जाऊन साहेबांना भेटलो, DYSP स्वतः दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन उभ्या होत्या. सगळ्या गाड्या मुलं त्यांनी सगळ्या बंद केल्या गेल्या. तर थोडासा मॉकमध्ये प्रॉब्लेम येतो, विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे थोडी अडचण येते. शाळा प्रशासन त्या बाबतीमध्ये सूचना की शाळा सुटल्यावर थांबू नका. 10-15 वर्षापूर्वी आम्ही सुचवलं होतं की तुम्ही एक गेट इकडं करा की शाळा सुटल्यानंतर मुलं या गेटनं जातील, येणारी या आहे. तुमचा त्याच वेळेला नेमका तिथं अर्धा पाऊण तास जो हे होतो. सुचवलं होतं तुम्हाला 2 गेट आहेत सर, फक्त अशी नको, अशी गेट एकत्रच मिळणार. लोक जरी मुलं सुटली तरी एकाच रस्त्याला मिळणार. बॅक साईडला ती रिटेन्शन वॉल झाली ना, ती पाहिलं तुम्ही 30 फूट उंच रिटेन्शन वॉल होती. तिथं आता गेट करणं आम्हाला आवडलं. त्यावेळेला आम्ही सांगत होतो तुमच्या संडासाच्या बाजूनं असं तिकडे हे करा असं आम्ही. ते आपले नगरपालिकेची भिंत बांधली खूप मोठी आहे. येणं आणि जाणं एकाच गेटमध्ये किती मोठं गेट असतं तरी एकाच वेळेला त्यालाही आता सर आम्ही काय केलं, आता मध्ये आमची स्कूल कमिटी मीटिंग झाली ना, त्याच्यामध्ये 5वी ते 7वी पहिला लॉट 15 मिनिटं आधी सोडायचा आणि 8वी 9वी 10वी दुसऱ्या महिन्यामध्ये तोही पर्याय आम्ही आता 1 महिन्यापूर्वी काढला. एक सुचवत ऍक्च्युली ते फार अवघड आहे प्रशासकीय दृष्ट्या ते हे करणं.
परंतु आपल्याकडं जसे लोणावळ्यातले लोक आहेत विद्यार्थी आहेत ना, तर मला वाटतं वाकसे, वेरगाव, देव म्हणजे हा जो पट्ट्यातले खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी आपल्याकडे येत असतात. 11th आता तुम्ही सांगितलं एवढं मोठं आहे. आणि आपल्याकडं म्हणजे नॉन ग्रँटचे आपल्याकडं बऱ्याच डिव्हिजन आहेत. मग हे जे मुलं येतात मग यांच्यासाठी जर आपलं तिकडे प्रेमायसेस आहे आणि जर तिकडं जर जागा अवेलेबल असेल इमारत, तर त्या तिकडच्या मुलांसाठी ते जे आहे ते आपण ते तिकडेच का नाही म्हणजे ते इव्हन जर जे सायन्सला किंवा याला मग त्यांना उलट ते सुद्धा त्या कॉलेजची हे होतील, तो सुद्धा एक हे होईल. मळवलीला आपण ज्युनियर कॉलेज चालू केले, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी म्हणजे प्री प्रायमरी टू 12वी. परंतु तिथे मानसिकता अशी आहे, आता 10वी पास झालं इतके वर्ष इथंच होतो की चला की आता लोणावळा. तेच वाकसाच्या कॅम्पस मध्ये आपल्या शाळेत VPS हेच आहे. VPS मध्ये मुलं इथं बाहेर पडली का VPS मध्ये ऍडमिशन घ्यायचं तेवढं आपलं गुडविल आहे. फक्त काय होतं मुलांची संख्या खूप वाढल्यामुळं आम्हाला सुद्धा किती वेळ आम्ही तुम्हाला बोलणार की बाबा हे असं ते शेवटी मुलं एवढी आहे प्रत्येक प्रकारचे तर अवघड होते. परंतु मळवली भागातल्यासाठी आपण मळवलीला भाजना कॉलेज काढला 11वी पर्यंत. तिथली तक्रार अशी की तिथले प्राचार्य म्हणतात तुम्ही आमच्या मुलांना इकडे प्रवेश देऊ नका, पण तिथं भांडवल पालक दाखले घेऊन आमच्याकडे प्रवेश, त्यांचे प्रवेश आम्ही 1 महिना होल्ड ऑन करतो. मळवली शाळेतल्या मुलांना प्रवेश द्यायचे नाही, तुम्ही तिथं शिका. 1 महिन्याच्या प्राचार्याशी भांडण करून पालक इथे येतात. ट्रेंड झाले. हा अशी ती समस्या आहे. ब्रँड झालाय. मगाशी सर बोलले ना की ब्रँड आहे. मुलं जरा वयाने ठीक आहे, लोक हे धरून जाऊ सगळे मोठा कॅम्पस ते विपसले यांच्या शाळेतले विपसले. त्यामुळे आम्हाला वाकसाईमध्ये ज्युनियर कॉलेज झालं तर ते इंजिनिअरिंग आणि फार्मसीला अजून ती जी मुलं आहेत ना भले त्यांना ऍडमिशन सिद्ध द्या, परंतु त्यांचं हे तिकडे बरोबर. कॅम्पस इतका सुंदर आहे वाकसाईचा, पण ती जागा शॉर्ट पडणार आहे परत, तिथे आपल्याकडे जागा नाही आहे. कसं असतं माहिती का, इथल्या मुलांना इथे शिकायचं नसतो, परंतु दुसऱ्या एखाद्या शाळेतल्या मुलाला इथे काय ते तिकडं सुद्धा चालेल. मला ह्या प्रिमायसेस मध्ये नाही राहायचं आपलं 10वी नंतर, मला तिकडचे प्रिमायसेस चालू शिकेल. बरोबर आहे. वाकसाईचा चांगला आहे आपला. तिथे जर 11-12 सुरू केली भविष्यामध्ये तर इथली मुलं म्हणतील ठीक आहे आता इथं बरेच दिवस झाले तिकडे जाऊ, तिकडे म्हणतील इकडे. इथली गर्दी काय असे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे प्रॉब्लेम्स हे केवळ इथं जी विद्यार्थी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मॅडम याच्यावरती तुम्ही खूप म्हणजे सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. आजकाल लोणावळा शहरात विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठंही काही घडलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शाळेचं नाव, आपल्या संस्थेचं नाव समोर येते. आणि कुठंतरी म्हणजे हे तुम्हाला कुठंतरी हे करण्यासाठी, आणि याला कारण एकच आहे, केवळ मागं आपलं बोलणं झालं होतं की जी आपली विद्यार्थी संख्या खूप प्रचंड प्रमाणात, आपलं प्रिमायसेस छोटं आले, आजूबाजूचा परिसर छोटा आले, त्या ह्याच्यामध्ये आपली विद्यार्थी संख्या खूप वाढते. तर ते थोडंसं जर तसं जर करता आलं तर केवळ एक सूचने शेवटी आपण ते आम्हाला पण ते वाटतं. आता जर आम्ही तुकड्यांचा काउंट जर 60 आणि 70च ठेवला, आम्हाला शिस्तीलाही सांगितलं, टीचिंगलाही सांगितलं, परंतु जे आम्ही जर 70ला कट ऑफ केलं तर आमच्या पुढे येऊन बसणारे पालक, प्रतिष्ठित नागरिक प्रवेश केल्याशिवाय उठत नाही. आमचा मुलगा उभा राहिला पण आम्हाला एकत्र प्रवेश नाही, आमचा पोरगा 3 सीटवर बसत पण आम्हाला इतर प्रवेश नाही. असं करून तो प्रवेशाचा काउंट 80-85 होईल. आणि कोणाला नाही म्हणता येत. हा दरवर्षी येणारा माझ्या पुढे प्रश्न, दरवर्षी माझं 2 महिन्याच्या प्रवेशामध्ये जातात, कोणाला नाराज करता येत नाही. अगदी बरोबर आहे, हरकत नाही काय. आणि आम्ही तुमचे विद्यार्थी, आमचे वडील विद्यार्थी, मग आमच्या मुलाला का नको, आमच्या नातवाला का नको, कसं नाही. आता तुम्ही सर्वजण इथं म्हणजे अध्यक्ष आहात, कार्यवाह आहात, सहकार्यवाह, आपण सगळ्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण भेटला, म्हणून थोडंसं जो आपला पत्रकार परिषदेचा मूळ मुद्दा आहे त्याच्यातून थोडंसं बाजूला एक चांगला सुसंवाद विषय मांडले. परंतु कार्यवाह आणि नियामक सदस्य आणि पत्रकार बंधू, मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा हे अकॅडमिक इयर सुरू झालं तेव्हा मॅडम आणि गवळी साहेब आणि आंबेकर सर यांनी एक आपली जी संख्या आहे त्याबाबत एक विचार केला. आपली सिनियर कॉलेजची जे आहे
BCA BBA याच परिसरात आहे. त्याचबरोबर 11वी-12वीची ही संख्या जवळजवळ 36 तुकड्या आणि 2200 विद्यार्थी. मग याच्यावरती एक उपाय असा केला की 5वी ते 10वी जी विद्यार्थींच्या तुकड्या आहेत त्या पूर्णपणे आपण दुपारी घेतलेल्या आहेत आणि 11वी-12वी आहे कनिष्ठ महाविद्यालय ते पूर्णपणे सकाळी घेतलेलं आहे. याच्यामध्ये मॅडम आणि गवळी साहेब आणि आंबेडकर सर यांनी विशेष लक्ष घातलं. पालक सभा आणि ठराव करून ही आम्हाला परवानगी दिली की जेणेकरून 11वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत यांना पूर्ण सकाळ विभाग मिळाला आणि त्यांचे जे संगत आहे त्यांना मोकळं मैदान आणि इतर गोष्टी ज्या आहेत अवेलेबल करून दिलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि हा जो प्रयोग आहे हा याच वर्षी सुरू झालेला आहे आणि मला वाटतं सिनियर कॉलेज जर शिफ्ट झालं समजा पुढे मागे सर मॅडमांनी किंवा साहेबांनी लक्ष दिलं तर आपल्याला पूर्णपणे 11वी-12वी पूर्ण सकाळी इथे या परिसरात होईल. अर्थात हा निर्णय या समितीचा आहे. आपल्या विद्याप्रसारणी सभेवर जे तुम्ही पत्रकार बंधूंनी प्रेम दाखवलं, प्रेम म्हणजे तुमचं कायमस्वरूपी शाळेला खूप सहकार्य असलं हे मी पदोपदी अनुभवतो. आणि शाळेच्या बाबतीत तुमचा असणारा सकारात्मक दृष्टिकोन, ज्याप्रमाणे आपल्या शाळेचा ब्रँड आहे असं तुम्ही म्हणता, सगळे पालकही म्हणतात, पण तो ब्रँड करण्यामध्ये तुमचा सहभाग देखील खूप मोठा आहे. कारण नेहमी शाळेची सकारात्मक बाजू तुम्ही प्रसिद्ध करीत असता. त्यामुळं तुमचे जे सहकार्य आमच्या शाळेला मिळतं त्याबद्दल मी शाळेच्या वतीने, विद्यालयाच्या वतीने, तुमचं संस्थेच्या वतीने सगळ्यांचं आभार मानतो.